अधिक महिन्यात जावयाला वाणात ही एक वस्तू द्या. लेकीचा संसार सुखाने भरभराटीत राहील आणि तुम्हालाही अनेक पटींनी पुण्यफळ मिळेल. पण कोणती आहे ही वस्तू? चला जाणून घेऊया. अधिक महिना सुरू झाला की घराघरात भक्तीचं वातावरण निर्माण होतं. देवपूजा, जप, दानधर्म आणि नात्यांमधील प्रेम अधिक घट्ट करण्याचा हा काळ मानला जातो. विशेष म्हणजे महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हटलं जातं. कारण या दिवसांत मुलगी आणि जावयाचा सन्मान करण्याची एक सुंदर परंपरा आजही अनेक घरांमध्ये श्रद्धेनं पाळली जाते. आई वडील आपल्या लेकीला आणि जावयाला घरी बोलावतात, प्रेमानं जेवण घालतात, आशीर्वाद देतात आणि वाण देऊन त्यांच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करतात. पण या वाणात दिली जाणारी एक खास वस्तू केवळ ही परंपरा नाही, तर तिच्या मागे मोठं धार्मिक आणि भावनिक महत्त्व दडलंय. हिंदू धर्मात जावई हा साक्षात नारायणाचं रूप मानला जातो, तर मुलगी ही घरची लक्ष्मी असते. म्हणूनच अधिक महिन्यात जावयाचा सन्मान करणं म्हणजे लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यासारखं मानलं जातं. अनेक घरांमध्ये अधिक महिन्यात जावयाला 33 अनारसे, 33 कणकेचे दिवे, धोंडे, फळं किंवा वाण दिले जाते आणि याच दिव्यांनी त्याचं औक्षण केलं जातं. 33 या आकड्यालाही विशेष महत्त्व आहे, कारण सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यामध्ये पडणारा फरक साधारण 3 वर्षांनी 33 दिवसांचा होतो आणि त्यातून अधिक मास येतो. त्यामुळे 33 अनारसे, 33 दिवे किंवा 33 वस्तू दान करण्याची परंपरा आहे. एवढंच नाही तर 33 कोटी देवांचे आशीर्वाद यात दडलेले आहेत असंही म्हणतात. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची वस्तू आपण जावयाला द्यायची आहे ती कोणती आणि ती एवढी विशेष का मानली जाते? ती वस्तू म्हणजे चांदीचं निरांजन. हो, धार्मिक मान्यतेनुसार अधिक महिन्यात जावयाला चांदीचं निरांजन भेट दिल्यास मुलीच्या संसारात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं मानलं जातं. जावयाला दीप म्हणजे चांदीचं निरांजन भेट म्हणून दिलं जातं, तेव्हा चांदी हे देवी लक्ष्मीचं प्रिय मानलं गेलंय. तुम्ही जर नारायणाला प्रसन्न केलात तर देवी लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते. जावई जर नारायणाच्या जागी आहे तर मुलगी लक्ष्मीच्या जागी, आणि म्हणून चांदीचं निरांजन भेट म्हणून तुम्ही जेव्हा जावयाला देता, अर्थात ते तुमच्या मुलीच्या घरात जातं आणि मुलगी ही त्या घरची लक्ष्मी असते. ती मुलगी जेव्हा हे निरांजन आपल्या देवघरात लावते तेव्हा तिचे आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनते, शिवाय तिचा वंशही वाढतो असं म्हणतात. या चांदीच्या निरांजनानेच एक नाही तर 2 घरांचाही फायदा होतो. याच वेळी तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू यांचा वाईट प्रभाव कमी होण्यास मदत होते असं सांगण्यात येतं. अग्निपुराणानुसार जो कोणी देवांच्या मंदिरात किंवा ब्राह्मणांच्या घरी दीपदान करतो त्याला सर्व काही प्राप्त होते असं म्हणतात. त्याचप्रमाणे निरांजन जावयाला देणं किंवा दान करणं श्री लक्ष्मी नारायणाचे कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतात असा त्यामागचा समज आहे. अधिक मासात केलेल्या पूजेचे, तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते असंही म्हणतात. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा आणि पुत्रपौत्राचा लाभ होतो. अधिक मासात महिनाभर अखंड दीप लावल्याने सुद्धा लक्ष्मी प्राप्ती होते असं सांगितलं जातं. अर्थातच अधिक महिन्यात दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दीपदानाच्या स्वरूपात आपण जावयाला निरांजन भेट म्हणून द्यावं असं सांगितलं जातं. काही धार्मिक मान्यतेनुसार या दानामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, तर अनेक वाईट प्रभावही कमी होतो. पण या परंपरेमागची भावना मात्र खूप सुंदर आहे. माझी लेक सुखी राहो, तिचं घर आनंदाने भरून जावो, अशी सर्व आई वडिलांची इच्छा असते आणि या दानातून ते आपले आशीर्वाद व्यक्त करत असतात. आजच्या धावपळीच्या काळात अनेक परंपरा मागे पडत आहेत, पण अधिक महिन्यातील या सुंदर रीती अजूनही नात्यांमधील प्रेम, आदर आणि आपुलकी जिवंत ठेवतात. जावयाचा सन्मान म्हणजे आपल्या लेकीच्या संसारासाठी दिलेला प्रेमाचा आशीर्वाद, आणि कदाचित म्हणूनच अधिक महिना हा फक्त धार्मिक काळ नाही तर भावनांचा, भक्तीचा आणि नात्यांच्या गोडीचा उत्सव मानला जातो. जावयाला वाणात आणखी काय दिलं जातं याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर याचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. पण अधिकाच्या महिन्यात जेव्हा जावयाला वाण दिलं जातं त्यात अनारसे खूप महत्त्वाचे असतात. अनारसे सुद्धा गोडवा निर्माण करतात. ज्याप्रमाणे अनारसा छान जाळीदार आणि चविष्ट होण्यासाठी संयम, वेळ आणि योग्य प्रमाणात साहित्य लागतं, अगदी त्याचप्रमाणे संसाराला सुखाचा आणि गोड बनवण्यासाठी पती पत्नींमध्ये संयम, समजूतदारपणा आणि प्रेमाचा मुरावा लागतो. अनारशाला पडलेली जाळी ही संसारातील समृद्धीचं प्रतीक असते.
जावयाला 33 अनारसे देणं म्हणजे तुमचा संसार या अनारस्यासारखाच गोड, जाळीदार आणि समृद्ध हो हा आशीर्वाद देणं होय असं म्हणतात। मग अनेकांना प्रश्न पडतो की जावयाला वाण नक्की कसं द्यावं? तर जुन्या परंपरेनुसार आणि आजच्या आधुनिक काळानुसार यात काही बदल झालेले आहेत। या संबंधित संपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल किंवा त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। तर मंडळी, अधिक मासात जावयाला कोणती एक वस्तू दिल्याने लेकीच्या आयुष्यात भरभराट होईल आणि तुम्हालाही त्याचं अधिक पटींनी पुण्य मिळेल याबद्दल आपण जाणून घेतलंय। अधिक मासात 33 अनारशांचं महत्त्व काय आहे, जावयाला वाणात कोणती नेमकी वस्तू द्यावी याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती योग्य प्रकारे मिळाली असेल अशी खात्री आहे। मग तुमच्याकडे अधिक महिन्यात याही व्यतिरिक्त काही विशेष प्रथा परंपरा पाळल्या जातात का? कमेंट करून नक्की शेअर करा। आणि तुम्ही यंदा जावयाला वाणात काय देणार आहात हेही शेअर करायला विसरू नका। या परंपरेबद्दल तुमच्या भागात काही वेगळी कथा ऐकायला तुम्हाला मिळते का हेही शेअर करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।